नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो सर्वांचं स्वागत आहे. भक्तांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या जन्माचा वारच ठरवतो तुमची श्रीमंती आणि भविष्य. तुमचा जन्म आणि महिना आणि स्वभाव याबद्दल मी तुम्हाला भक्तांनो थोडक्यात माहिती सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, त्याशिवाय तुम्हाला भक्तांनो समजणार नाही. ठीक आहे, तर नमस्कार भक्तांनो, चला पाहूया. तुमच्या जन्माचा वार, जन्म आणि महिना आणि तुमचा स्वभाव या सगळ्यांचा आपल्या आयुष्याशी काही सूक्ष्म संबंध असतो असे अनेकांना वाटते. पण माझ्या बाळांनो, बाळूमामा म्हणतात, अरे लक्षात ठेव की खरे भविष्य, खरी श्रीमंती आणि खरा मान हा केवळ वार किंवा महिन्याने ठरत नसतो. तो ठरतो तुमच्या कर्माने, श्रद्धेने आणि मनाच्या शुद्धतेने. आज मी तुम्हाला बाळूमामा यांच्या भावनेतून एक सविस्तर संदेश सांगत आहे भक्तांनो. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन आचेला तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. ठीक आहे, तर ज्या दिवशी तुमचा जन्म झाला तो वार तुमच्या आयुष्याला एक ऊर्जा देतो. सोमवार जन्मलेले लोक शांत असतात, लक्षात ठेवा. भावनिक आणि कुटुंबस्थल असतात. त्यांचे मन चंद्रासारखे कोमल असते. ते लोक इतरांच्या दुःखात सहज सामील होतात. पण त्यांना मन शांती टिकवण्यासाठी देवभक्तीची गरज असते. मंगळवारी जन्मलेले लोक धाडसी, हट्टी आणि जिद्दी असतात. त्यांच्यात नेतृत्व गुण असतो. ते संकटांना घाबरत नाहीत, पण रागावर नियंत्रण ठेवले तरच त्यांची श्रीमंती ठरत असते. बुधवारी जन्मलेले लोक बुद्धिमान असतात. व्यवहार कुशल आणि बोलण्यात पटाईत असतात. व्यापार, लेखक आणि शिक्षण यामध्ये ते पुढे जातात. गुरुवारी जन्मलेले लोक आध्यात्मिक, ज्ञानी आणि इतरांना मार्गदर्शन करणारे असतात. त्यांच्यावर देवाची कृपा लवकर होते. शुक्रवारी जन्मलेले लोक सौंदर्यप्रिय, प्रेमळ आणि कलात्मक स्वभावाचे असतात. त्यांना ऐश्वर्य आवडते. शनिवारी जन्मलेले लोक कष्टाळू, संयमी आणि आयुष्यात उशिरा यश मिळवणारे असतात. त्यांचे जीवन सुरुवातीला कठीण असले तरी शेवटी स्थिर होते. रविवारी जन्मलेले लोक तेजस्वी, आत्मविश्वासी आणि प्रतिष्ठित असतात. त्यांना समाजात मान सन्मान मिळतो. आता भक्तांनो, जन्म महिन्याबद्दल बोलूया. जानेवारी महिन्यामध्ये जन्मलेले लोक ठाम विचारांचे आणि स्वाभिमानी असतात. फेब्रुवारीतील लोक कल्पक आणि कल्पना करणारे स्वप्नाळू असतात. मार्चमध्ये जन्मलेली लोक संवेदनशील असतात, भक्तिभावी असतात. एप्रिलमध्ये जन्मलेले लोक धाडसी आणि स्पष्टवक्ते असतात. मे महिन्यामध्ये लोक जन्मलेले स्थिर, विश्वासू आणि मेहनती असतात. जूनमध्ये जन्मलेले लोक प्रेमळ आणि भावनिक असतात. जुलैमध्ये जन्मलेले लोक कौटुंबिक केंद्री आणि जबाबदारी असतात. ऑगस्टमध्ये जन्मलेले लोक नेतृत्व गुणांनी भरलेले असतात. सप्टेंबरमध्ये जन्मलेली लोक शिस्तप्रिय असतात आणि विश्लेषक असतात. ऑक्टोबरमध्ये जन्मलेली लोक संतुलित आणि न्यायप्रिय असतात. नोव्हेंबरमध्ये जन्मलेली लोक गूढ आणि जिद्दी असतात. डिसेंबरमध्ये जन्मलेली लोक उत्साही आणि स्वातंत्र्यप्रिय असतात. बाळूमामा म्हणतात, माझ्या लेकरांनो, हे सगळं फक्त संकेत आहेत. खरे धन तर केवळ पैसा नाही. खरे धन म्हणजे समाधान, चांगले आरोग्य, प्रेमळ कुटुंब आणि देवावरचे अढळ श्रद्धा. काही लोक श्रीमंत घरात जन्म घेतात पण मनाने गरीब असतात. काही लोक साध्या घरात जन्म घेतात पण त्यांच्या मनात देव असतो, म्हणून ते खरे श्रीमंत असतात. जर तुमचा जन्म कठीण घरात, वारात झाला असेल किंवा तुमचा महिना तुम्हाला संघर्ष देत असेल तरी घाबरू नका, कारण कर्म बदलते की भक्तांनो भविष्य बदलते. रोज सकाळी उठून देवाचे नाव घ्या, आई वडिलांचा आशीर्वाद घ्या आणि इतरांना मदत करा. श्रीमंत तुमच्या मागे धावेल भक्तांनो. लक्षात ठेवा, ग्रह तारे दिशा दाखवतात पण
चालायचे पाय तुमचेच असतात. जन्म हा सुरुवात असतो, शेवटी हे तुमचा स्वभाव जर सकारात्मक असेल तर कोणताही वार आणि कोणताही महिना तुमच्या प्रगतीला अडवू शकत नाही. बाळूमामांचा संदेश असा आहे की जन्माचा वार तुझ्या स्वभावाची बीजे टिकवतो, पण त्याला फळ देणारे तुझे कर्म असते. तुझा महिना तुला दिशा देतो, पण त्या दिशेला प्रकाश देणारी तुझी श्रद्धा असते. म्हणून नशिबावर नव्हे तर देवावर आणि स्वतःच्या प्रयत्नावर विश्वास ठेव. तुमच्या आयुष्यात श्रीमंती यावी वाटत असेल तर 3 गोष्टी सोडू नका: प्रामाणिकपणा, मेहनत आणि भक्ती. पैसा येईल जाईल, पण चांगले कर्म कायम राहील. आणि जिथे चांगले कर्म असते तिथे देवाची कृपा आपोआप येते. माझ्या लेकरांनो, तुमचा जन्म, वार किंवा महिना काहीही असो, जर तुमच्या मनात चांगुलपणा आहे तर तुमचे भविष्य उज्ज्वल आहे. श्रद्धा, संयम ठेव आणि सत्कर्म करत राहा. श्रीमंत आणि यश तुमच्या पायाशी नक्की येईल. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. मी जिथे थांबतो भक्तांनो, बाळूमामा म्हणतात, आले माझ्या लेकरांनो, मी जिथे थांबतो तिथून पुढे ऐका. कारण जन्माचा वार आणि महिना हे फक्त बाह्य संकेत आहेत, पण तुमच्या आयुष्याचा खरा गाभा तुमच्या अंतर्मनात दडलेला असतो. बाळूमामा सांगतात की माणसांचे नशीब हे दगडावर कोरलेले नसते, ते पायावर उमटलेल्या रेषेखाली असते. योग्य दिशेने प्रयत्न कर. योग्य दिशेने प्रयत्न केले तरच ते बदलते, वाढते आणि उजळते. काही लोक म्हणतात, माझा जन्म अमुक दिवशी झाला म्हणून मला सतत अडचणी येतात. माझ्या लेकरांनो, अडचणी या शिक्षा नसतात, त्या धावणाऱ्या असतात. ज्या वाराला शनीचा प्रभाव मानला जातो त्या दिवशी जन्मलेल्यांना आयुष्य लवकर यश देत नाही, पण जेव्हा देते तेव्हा स्थिर, भक्कम आणि दीर्घकाळ टिकवणारे देते. ज्या दिवशी सूर्याचा प्रभाव असतो त्या दिवशी जन्मलेल्यांना मान सन्मान मिळतो, पण त्यांना अहंकार टाळावा लागतो, नाहीतर तेजच जळून जातं. जन्म महिना सुद्धा तुमच्या मनाच्या लहरी ठरवतो असे म्हटले जाते. थंडीच्या महिन्यात जन्मलेले लोक विचाराने गंभीर असतात, तर उष्ण महिन्यात जन्मलेले लोक कृतिशील आणि जोशपूर्ण असतात. पण हे सगळे बीज आहे, त्याला पाणी देणे तुमच्या हातात आहे. जर तुम्ही रागाला खत घातले तर आयुष्य कडू होईल. जर संयमाला पाणी घातले तर आयुष्य फुलासारखे फुलून येईल. श्रीमंती म्हणजे फक्त पैशाची बॅग नाही. श्रीमंती म्हणजे घरात हसू असणे, जेवताना समाधान असणे, झोपताना मन शांत असणे. काही लोकांकडे भरपूर पैसा असतो पण मनात भीती असते भक्तांनो. काही लोक साध्या घरात राहतात पण त्यांना रात्री गाढ झोप लागते. तेच खरे श्रीमंत आहेत, लक्षात ठेवा. म्हणून बाळूमामा सांगतात, देव तिथेच वास करतो जिथे मन स्वच्छ असते. तुमच्या जन्माच्या दिवशी ग्रह तारे जसे होते तसे ते पुढे कायम राहत नाहीत. वेळेनुसार ग्रह फिरतात भक्तांनो, परिस्थिती बदलते. म्हणून एका क्षणाच्या योगावर संपूर्ण आयुष्य अवलंबून ठेवू नका. रोज छोटी चांगली कृती तुमचे भवितव्य घडवते. एखाद्याला मदतीचा हात देणे, वडीलधाऱ्यांचा आदर करणे, आई वडिलांची सेवा करणे, हे सगळे तुमच्या भाग्यात भर घालत असते भक्तांनो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात पैसा टिकत नाही तर आधी मनातील नकारात्मकता काढून टाका. जिथे मच्छर, द्वेष आणि वाईट विचार असतात तिथे लक्ष्मी टिकत नाही. जिथे समाधान, कृतज्ञता आणि श्रद्धा असते तिथे समृद्धी आपोआप येते भक्तांनो. बाळूमामा म्हणतात, माझ्या लेकरांनो, तुमचा स्वभावच तुमचा सर्वात अधिक ग्रह आहे. जर स्वभाव नम्र असेल तर शत्रूसुद्धा मित्र बनतात. जर स्वभाव कठोर असेल तर मित्रसुद्धा दूर जातात भक्तांनो.
म्हणून वार बदलल्यापेक्षा स्वभाव बदला, महिना बदलण्यापेक्षा विचार बदला, कारण विचार बदलले की आयुष्य बदलते. तुमच्या जन्माचा दिवस हा देवाने दिलेला प्रारंभ आहे, पण पुढे लिहायची कथा तुमच्या हातात आहे भक्तांनो. श्रद्धा, संयम, मेहनत आणि सत्कर्म ही 4 चाकं जर आयुष्याच्या रथाला लावली तर कोणताही वार आणि कोणताही महिना तुम्हाला थांबवू शकत नाही. माझ्या लेकरांनो, लक्षात ठेवा, नशीब झोपलेल्या माणसाला साथ देत नाही. देवावर विश्वास ठेव, पण हातावर हात ठेवून बसू नका. प्रार्थना कर, प्रयत्न सोडू नका. जन्म हा योग असतो, पण यश हा संकल्प असतो भक्तांनो. आणि जिथे संकल्प दृढ असतो तिथेच खरी श्रीमंत असते भक्तांनो. जन्म घेते श्रीमंती. माझ्या लेकरांनो, अजून बाळमामांचे संदेश ऐका, कारण जीवनाचं सत्य इथेच तुम्हाला भेटणार आहे. भक्तांनो, जीवनाचे गुढ इतक्यात संपत नाही. बाळूमामा नेहमी सांगतात, जन्म हा केवळ देहाचा असतो, पण खरा जन्म तेव्हा होतो जेव्हा मनाला जाग येते. तुमचा वार, तुमचा महिना, तुमचे नशीब हे सगळं बाह्य आवरण आहे, पण अंतरंगातील जागृतीच खरी क्रांती घडवते. काही लोक जन्मापासून सुखात असतात, काही जन्मापासून संघर्षात, पण संघर्षात जन्मलेली प्रत्येक जण दुर्दैवी नसतो. उलट ज्याने लहानापासून अडचणी पाहिल्या तो माणूस जीवनाचे खरे मूल्य ओळखतो. ज्याने भूक पाहिली तो अन्नाची कदर करतो. ज्याने अपमान सहन केला तो सन्मानाची किंमत जाणतो. म्हणून तुमचा जन्म ज्या परिस्थितीत झाला त्याला दोष देऊ नका, त्यातून शक्ती घ्या. जन्माचा वार तुमच्या काही गुण घेऊन येतो, पण त्याचबरोबर काही परीक्षा सुद्धा घेत येतो भक्तांनो. उदाहरणार्थ, जर तुमच्यात नेतृत्व गुण असतील तर तुमची परीक्षा अहंकाराने होईल. जर तुमची भावनिक असाल तुम्ही तर तुमची परीक्षा असक्तीने होईल. जर तुम्ही बुद्धिमान असाल तर तुमची परीक्षा गर्वाने होईल. म्हणून गुणाबरोबर नम्रता जोपासा. तुमचा जन्म महिना तुमच्या मनाची दिशा ठरवतो असे काही म्हणतात भक्तांनो, पण दिशा ठरवणे आणि त्या दिशेने चालणे यात फरक असतो. अनेकांना चांगले भविष्य हवे असते, पण त्यासाठी लागणारा संयम, शिस्त आणि सातत्य त्यांना नको असते. म्हणून भविष्य घडवताना स्वतःला विचार करा, मी रोज थोडं सुधारतोय का? श्रीमंतीबद्दल एक मोठा गैरसमज आहे. लोकांना वाटते की श्रीमंती म्हणजे ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे, पण पैसा हा साधन आहे, उद्देश नाही. पैसा योग्य मार्गाने आला तर तो सुख देतो, चुकीच्या मार्गाने आला तर तो भय देतो. म्हणून कमाईपेक्षा कमाईचा मार्ग शुद्ध ठेवा. जो कमवता त्यातून थोडं दान करा. दानाने संपत्ती कमी होत नाही, त्याची उलट पवित्रता वाढते. बाळूमामा म्हणतात, माझ्या लेकरांनो, तुमच्या स्वभावावर लक्ष द्या. जर तुमचा राग जास्त असेल तर तो तुमचे नाते तोडतो. जर मत्सर जास्त असेल तर तो तुमची शांती हिरावेल. जर आळस जास्त असेल तर तो तुमचे भविष्य अडवेल. म्हणून रोज स्वतःशी प्रामाणिक संवाद साधा. स्वतःच्या चुका मान्य करा. जेव्हा माणूस स्वतःला सुधारतो तेव्हा त्याचे नशीब आपोआप सुधारते. कधी लोक विचारतात, माझ्या जन्मपत्रिकेत काय लिहिलं आहे? पण त्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न आहे, मी आज काय लिहितो? कारण प्रत्येक दिवस ही नवीन ओळ आहे. काल चुकीचं लिहिलं असेल तरी आज सुधारता येतं. देवाने तुम्हाला श्वास दिला आहे, म्हणून अजून संधी दिली आहे भक्तांनो. स्मरण ठेवा, आयुष्याची श्रीमंती 3 गोष्टीवर उभी असते: आरोग्य, नाती आणि आत्मविश्वास. आरोग्य बिघडते भक्तांनो, पैसा उपयोगाचा नाही. नाती तुटली तर यश फिकं वाटतं भक्तांना, फिकं वाटतं यश. नाती तुटली तर यश फिकं वाटतं. आत्मविश्वास हरवला तर संधी हातून निसटतात.
म्हणून शरीरावर काळजी घ्या, शरीराची काळजी घ्या भक्तांनो. नात्यांची जपणूक करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. जन्माचा वार बदलता येत नाही, पण वर्तमान बदलता येतो. महिना बदलता येत नाही, पण मन बदलता येते. आणि मन बदलले की जीवनाचा मार्ग बदलतो भक्तांनो. म्हणून प्रत्येक सकाळी उठून असे म्हणा, आज मी कालपेक्षा थोडा चांगला होईन. ही छोटीशी शपथ मोठे भविष्य घडवते. माझ्या लेकरांनो, बाळमामा सांगतात की तुमचा जन्म हा देवाची देणगी आहे. तुमचे कर्म ही तुमची ओळख आहे. तुमचा स्वभाव ही तुमची खरी संपत्ती आहे. जो स्वतःला जिंकतो तोच भक्तांनो जिंकतो. लक्षात ठेवा, या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जो स्वतःला जिंकतो तोच खरं जिंकत असतो. आणि जो मनात शुद्ध ठेवतो, श्रद्धा ठेवतो, शुद्ध मन ठेवतो, त्याच्यावर कृपा आपोआप बरसते. माझ्या लेकरांनो, बाळूमामा म्हणतात, कारण जीवन हा केवळ जन्म, वार, महिना आणि नशीब यांचा हिशोब नसतो. तो आत्म्याचा प्रवास ही कहाणी आहे. तो आत्म्याचा प्रवासाची कहाणी असतो. बाळूमामा सांगतात की माणूस ज्या दिवशी स्वतःच्या आतल्या प्रकाशाला ओळखतो त्या दिवशी त्याचे खरे भाग्य जागृत होते. काही लोक सतत भविष्य जाणून घेण्याच्या मागे धावतात. माझं पुढे काय होणार? मी श्रीमंत होणार का? माझं नशीब केव्हा फिरेल? पण लेकरांनो, भविष्य हे विचारून कधीच कळत नाही, ते घडवून दाखवावे लागते. जर बी पेरलेलेच नाही तर झाड कसे उगवेल? जर प्रयत्न केले नाही तर यश कसे मिळेल? तुमचा जन्म ज्या घरात झाला ती परिस्थिती तुमच्या हातात नव्हती, पण त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी तिच्या समोर हार मानायची हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. काही लोक गरिबीत जन्मतात पण मनाने श्रीमंत असतात. काही लोक संपन्न घरात जन्मतात पण विचारांनी दारिद्र्य असतात. म्हणून परिस्थितीला दोष देऊ नका, तिचा उपयोग करा. वार तुमच्यात काही विशेष शक्ती घेऊन येतो. जर तुमच्यात कष्ट करण्याची ताकद असेल तर ती वाया जाऊ देऊ नका. जर तुमच्यात बोलण्याची कला असेल तर ती लोकांना दुखावण्यासाठी नव्हे तर उभारी देण्यासाठी वापरा. जर तुमच्यात प्रेमाची भावना असेल तर ती फक्त स्वतःपुरती ठेवू नका, ती वाटा. कारण जे वाटले जाते तेच वाढते भक्तांनो. जन्म महिन्याप्रमाणे तुमचा स्वभाव बदलू शकतो, पण स्वभावावर काम करणे ही खरी साधना आहे. एखाद्याला पटकन राग येतो, एखादा पटकन निराश होतो, एखादा पटकन विश्वास ठेवतो. पण या सगळ्यावर संयमाचा अंकुश ठेवला तर आयुष्य संतुलित होते. संयम हा सर्वात मोठा धन आहे. जो संयमी आहे तो कधीही रिकामा राहत नाही. श्रीमंती ही फक्त घर, गाडी, पैसा यावर मोजली जाऊ नये. खरे श्रीमंत तेच ज्याच्या घरी समाधान असते, ज्याच्या मनात भीती नसते, त्याच्या नात्यामध्ये प्रामाणिकपणा असतो. पैशाने वस्तू विकत घेता येतात पण विश्वास विकत घेता येत नाही. पैशाने औषध विकत मिळते पण आरोग्य मिळत नाही. पैशाने सोबत मिळते भक्तांनो, सोबती मिळतो पण खरे मित्र मिळत नाहीत. लेकरांनो, जर तुम्हाला तुमच्या जन्माचा वार शुभ करायचा असेल तर त्या दिवशी चांगले कर्म करा. जर तुम्हाला तुमचा महिना शुभ करायचा असेल तर त्या महिन्यात एखाद्या गरजूला मदत करा. कारण कर्मच नशिबाला पवित्र करते. नुसती पूजा, नुसती प्रार्थना पुरेशी नसते, कृतीतून भक्ती दिसली पाहिजे. तुमच्या आयुष्यात जे काही अडथळे येतात ते तुम्हाला थांबवण्यासाठी नसतात, ते तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी असतात भक्तांनो. लोखंड तापल्यावरच मजबूत होते, तसेच माणूस संकटात घडतो. म्हणून संकटांना घाबरू नका, त्यांना नम्रतेने स्वीकारा आणि त्यातून शिकत राहा. प्रत्येक रात्रीनंतर सकाळ येते, प्रत्येक अपयशानंतर सुगंधी संधी येते, प्रत्येक अश्रूनंतर आसू येते, हसू येतो. प्रत्येक अश्रूनंतर हसू येते. पण हे बघण्यासाठी मनात आशा जिवंत ठेवावी लागते.
आशा हीच तुमच्या भविष्याची पहिली पायरी आहे. माझ्या लेकरांनो, शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, जन्म हा योगायोग असतो, पण जीवन हे संकल्प असते. नशीब ही सावली आहे, पण कर्म हा सूर्य आहे, आणि जिथे कर्माचा सूर्य उगवतो तिथे अंधार टिकत नाही. तुमचा वार, तुमचा महिना काहीही असू द्या, जर तुमच्या मनात श्रद्धा, हातात मेहनत आणि वागण्यात प्रामाणिकपणा असेल तर तुमची श्रीमंती आणि भविष्य उज्ज्वलच असेल. भक्तांनो, असेच भक्तिमय आणि बाळूमामांचे वैचारिक संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला चॅनल व्हिडिओ विसरू नका. कारण भक्तांनो, आपल्याला बाळूमामांचा झेंडा घरोघरी लावायचा आहे. त्यामुळे तुम्हाला चॅनलला शेअर करायचं आहे भक्तांनो. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलाईकचं बटन दाबा. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, हरिसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. मुळे